याविषयी बोलण्यासाठी तुमच्याकडे येते. आपल्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पाटीलजी, एक मोठा निर्णय आपण बघतोय. अगदी कालच जर आपण बघितलं तर रोहित पवार देखील या ठिकाणी गेले होते. त्यांनी देखील आंदोलनाला भेट दिली होती. महाराष्ट्रामधले विरोधक एकवटलेले होते. काय नेमकी भावना आहे तुमची हा निर्णय ऐकल्याच्या नंतर? धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला ही एक चांगली गोष्ट झाली. भारतातल्या युवा पिढीला जो आग्रही मुद्दा होता तो हाच होता की पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. दुसरा होता की जे आत्महत्या केल्या मुलांनी त्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि तिसरं, जे गुन्हे दाखल केलेले तर सर्व देशातल्या वेगळ्या राज्यांनी आणि केंद्र सरकारने दाखल केलेले गुन्हे हे विड्रॉ केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पोलिसांनी ज्या काळात अॅट्रॉसिटीज या काळात ज्या केल्या, लहान मुलांना काठीला खिळे लावून मारणं किंवा दगडफेक करणे, अशा ज्या गोष्टी आहेत ते जिथं जिथं व्हिडिओज आणि पुरावे सापडलेत त्या ठिकाणीही कारवाई करण्याची भूमिका घेणं आवश्यक आहे. अभिजित दीपकेने पुढाकार घेतला आणि या देशातली सगळी युवा शक्ती एकत्रित झाली, याचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण या देशात मनमानी चालू देणार नाही आम्ही, हा या युवा शक्तीने सिद्ध केलं. आणि जग कुठं चाललेलं आहे आणि आपल्या देशातली शिक्षण व्यवस्था कुठं चालू आहे, मेरिटचा काही विषयच राहिलेला नाही. स्पर्धात्मक परीक्षेत देखील पेपर लीक होतात. हे दुर्दैव या भारतात मुलांच्या या पिढीच्या नशिबाला आलेलं आहे. आणि म्हणून एक प्रचंड द्वेष पालकांच्यात आणि मुलांच्यात सरकारच्या याबद्दल होता. आणि खरं म्हणजे हा राजीनामा उशिरा दिला, कारण देशात पंतप्रधानांच्या बद्दल सोशल मीडियावर जो उद्गार झाला तो इतका प्रचंड प्रमाणात मागच्या 8 दिवसात चालू होता. खरं म्हणजे ही घटना आणि मागणी आणि त्यांची सोनम वांगचुक उपोषणाला बसले त्याच वेळी त्यांनी खरं म्हणजे पुढाकार घेऊन हा राजीनामा दिला असता तर हे प्रकरण चिघळलं नसतं. आज देशातल्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावातल्या प्रत्येक गल्लीमध्ये आज प्रचंड संताप सरकारबद्दल व्यक्त होतोय. आतापर्यंत आपण बघितलं की विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरती एकवटलेले होते. म्हणजे जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा देखील विरोधक एकत्र आले, पण प्रत्येकाने आपला पक्ष असेल, आपल्या पक्षाचा झेंडा असेल, हे सगळं बाजूला सारलेलं होतं आणि त्यांनी या सगळ्याला पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे असं काही म्हणता येईल का की जे विरोधकांच्या एकजुटीला आतापर्यंत तशा पद्धतीनं जे साध्य करता आलं नाही ते या युवा पिढीने किंवा हे या सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी, आंदोलकांनी एकत्र येऊन साध्य केलेलं आहे? आपल्याला ते मान्यच करावं